असाच जर चमचमीत अंडा मसाला असेल तर नक्की एका भाकरीऐवजी 2 भाकरी तुम्ही सुद्धा खाल. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. जास्त काहीच वापरलेलं नाही आहे याच्यात. अगदी घरच्याच साहित्यात तयार होणारा हा अंडा मसाला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे पंपकिन सीड्स घेतलेत. आता कढईमध्ये ना मी 2 चमचे तेल घातले. पहिले मी कांदे थोडेसे परतून घेणार आहे, म्हणजे ते ट्रान्सपरंट करून घेणार आहे थोडेसे एकदम. तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडंसं ट्रान्सफर करून झाल्यानंतर ना कांदा मी त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकणार आहे, म्हणजेच टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि पंपकिन सीड्स टाकणार आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी ते 2-3 मिनटं हे परतून घेतलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. झाकण ठेवून झाल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटांनी टोमॅटो छान असा नरम होतो. अगदी सहज तुटला जातो टोमॅटो. आता हे सगळं 1-2 मिनटं परतून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून याला थंड करून घेते. मिश्रण थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा अजून घातली आहे मी त्याच्यामध्ये. आता पुन्हा मी तीच कढई घेऊन त्याच्यात सुद्धा 2 चमचे तेल आणि थोडासा बटर घातलाय, म्हणजेच 1 चमचा. तर बटर आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 तमालपत्र मी तोडून घातलंय आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घातलेत. त्याच्यानंतर आपण जे केलेलं वाटण आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता हे जे वाटण आहे ना ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजेच टोमॅटोचा थोडासा उरलेला जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल. कच्चेपणा निघून गेल्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहे. हे मी 5 ते 7 मिनिटं छान असं परतून घेतलंय. तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनी छान ह्याच्या आजूबाजूला तेल सुटलंय. आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलंय. तुम्हाला जर हवं असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा धनेपूड, आणि हा जो मसाला आहे ना तो आमच्या घरचा मसाला आहे, तो घेतलाय अर्धा चमचा. आणि जिरेपूड घातली अर्धा चमचा. तर हे सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. एकदम मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतले ना की त्याचा कच्चेपणा सुद्धा निघून जातो. छान असं तेल सुटलंय. थोडासा मिक्सरमध्ये मसाला बाकी होता, त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि ते कढईत घालून घेते. आता हे मिश्रण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. ह्याला एक उकळी आलेली आहे. चवीपुरतं मीठ घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता तुम्हाला जर रस्सा घट्ट हवा असेल तर तुम्ही पूर्ण पाणी आटवू शकता आणि जर पातळ हवा असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी वाढवू शकता. अर्धा लिंबाचा रस घातलाय. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते.
आणि आता ह्याला छान उकळी येईपर्यंत हे शिजवून घेणार आहे मी. आता याला उकळी येते तोपर्यंत हे बाजूच्या गॅसवर मी शिफ्ट करते. आणि इथे मी कडनं तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय. अंड फोडून घेऊन याच्यामध्ये घालायचंय. थोडंसं मीठ घातलंय आणि हे झाकून मी शिजवून घेणार आहे. शिजताना दोन्ही साईडने शिजवून घेणार आहे मी. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने शिजलंय छान. एका साईडने शिजले. आता हे पलटी करून घेते आणि दुसरी साईड सुद्धा शिजवून घेते. आणि इथे आपल्या कालवणाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. दोन्ही साईड शिजवून घेतल्यानंतर मी हे अंड आता त्या कढईमध्ये सोडून घेणार आहे. दोन्ही अंडे मी याच पद्धतीने करून घेतली आहेत आणि ती कढईमध्ये सोडलेली आहेत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. अगदी मस्त चमचमीत असा अंडा मसाला तयार आहे. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने अंडा मसाला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. सर्व करते आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे तुम्ही भात, भाकरी, चपाती कशासोबत सुद्धा खाऊ शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.